शीर्षक वाचलत ना, खरंच असं काही घडलं आहे का? कारण मला क्रिकेटमधलं एवढं इन्साईट फारसं कळत नाही. गल्ली क्रिकेट खेळणारे आम्हाला काय माहीत असणार ना. खेळातही राजकारण असतं हे तर लांबच राहिलं. पण काल भारत क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामना हरला आणि आज सकाळी आमचे एक श्रद्धास्थान आहे. राजकीय वाचाळपणा कसा करायचा याचा उत्तम नमुना म्हणून आम्ही त्यांच्याकडे श्रद्धेने बघत असतो रोज सकाळी. आता रोज सकाळी म्हटलं की तुमच्या लक्षात आलंच असेल की हे श्रद्धास्थान म्हणजे भांडूपचा सुरमा मोपालीच असणार. नितेश राणे या श्रद्धास्थानाला भांडूपचा देवानंद म्हणतात, पण देवानंद हा माझा आवडता हिरो होता. कारण त्याच्या बऱ्याच सिनेमांमधल्या किशोरदांच्या आवाजातल्या आणि सचिनदा, पंचमदा या बर्मन पिता पुत्रांच्या संगीतातल्या अनेक गाण्यांनी आमचं जीवन समृद्ध केलेलं आहे. देवानंद हा अभिनयात कसा होता त्यापेक्षा तो एक सुपरस्टार एंटरटेनर जरूर होता. पण शोलेतला सुरमा भोपाली हा कसा फुशारक्या मारणारा पोकळ बांबू होता हे आपण पाहिले. त्यामुळे हा सुरमा भोपाली मागच्या अनेक वर्षांपासून विषय कुठलाही असो, आमचं हे श्रद्धास्थान डोळे गरगरा फिरवत जो तोंडपट्टा चालवत आले त्यावर हसावं की रडावं असा प्रश्न तर नेहमीच पडत आला आहे. पण आज सकाळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवामागची जी कारणं मांडली आहेत ना, ती ऐकली आणि कानाचे पारणे फिटले. लोकांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं, पण आमच्या कानाचं पारणं फिटलं अक्षरशः. मुखपत्राचे संपादक विश्वप्रवक्ते संजय राऊत उर्फ सुरमा भोपाली ए भाई जे काही बरळलेत ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काही मिनिटात करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्डिजीने. असं होत नाही शक्यतो. म्हणजे जगाला असं दाखवायचा प्रयत्न झाला की हा सामना भारतीय संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून भारतीय जनता पक्ष विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना. म्हणजे जिंकलं तर भारतीय जनता पक्ष, आता हरलात ना. मग ज्या काही गोष्टी घडामोडी लोकांच्या भावना आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. अर्थात भारतीय संघ उत्तम खेळला आणि जे हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्यात जिद्द होती जिंकण्याची आणि भारतीय जनता पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे. मी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणार नाही संघावर, पण भारतीय जनता पक्ष अशा थाटामध्ये होता की वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार आहोत. वर्ल्ड कप जिंकला असता त्या देशाला आनंद झाला असता. पण ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती निकालानंतरची भारतीय जनता पक्षाकडून, दुर्दैवाने त्याच्यावर पाणी पडलं. अर्थात विश्वचषक हा जिंकायला हवा होता. खेळामध्ये हारजीत होते. त्याच्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत हरला याचं दुःख जरी असलं तरी ज्या प्रकारचं पडद्यामागे क्रिकेटचं राजकारण सुरू आहे आणि काल झालं त्याच्यावर या देशात नक्कीच भविष्यात चर्चा होईल. मला असं क्रिकेटची पंढरी ही मुंबई आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दिल्लीला क्रिकेटचा माहोल असतो. फिरोजशाह कोटला मैदानावरती अनेक सामने होत असतात आणि विशेषतः आतापर्यंतची परंपरा आहे की अशा प्रकारचे अंतिम सामने देशातले हे मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होतात. पण मुंबईतून सगळंच खेचून न्यायचं, उद्योग न्यायचे, कॉर्पोरेट कार्यालयं न्यायची, पैसा न्यायचा आणि क्रिकेटही न्यायचं, या ओढाताणीमध्ये जरा गडबड झालेली दिसते. मित्रो, यापूर्वी भारतानं जिंकलेले वर्ल्ड कप किती तर 2. पहिल्यांदा 1983ला कपिल देवच्या नेतृत्वात इंग्लंडच्या लॉर्ड्स या मैदानावर. तेव्हा देशात काँग्रेसचं सरकार होतं. इंदिराजी पंतप्रधान होत्या. नंतर 2011ला मुंबईच्या वानखेडेवर अंतिम सामना झाला, तो जिंकला आपण. तेव्हाही काँग्रेसचं सरकार होतं. पंतप्रधान होते चिच्चा म्हणून आपले मनमोहन सिंग. लॉर्ड्स किंवा वानखेडे याही पलीकडे आपल्या देशातली इतर मैदान संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार दिल्लीचं ते कोटला ग्राउंड, कलकत्त्याचं इडन गार्डन्स, मोहालीतलं ते IS बिंद्रा स्टेडियम, ही नामची नावं आहेत स्टेडियमची. पण हा सामना कुठं खेळवला गेला कालचा, तर गुजरातला मोटेरा स्टेडियमवर हा सामना झाला. ज्या स्टेडियमचं नाव बदलून मोदींनी आपलं स्वतःचं नाव ठेवलं आहे त्या मोदी स्टेडियमवर. टेक्निकली अनेक जण सांगत होते या
स्टेडियमचं पिच हे मुरदाड होतं म्हणे, ना फास्ट बॉलरना मदत करणारं ना स्पिनर्सना मदत करणारं. कमाल म्हणजे ना बॅट्समनला त्यातून काही मदत मिळत होती, कारण त्या पिचवर चेंडू बॅटवर थांबून थांबून येत होता म्हणे, खेळायला कठीण जात होतं म्हणे. काय ना 4-1 वर्षांनी हा वर्ल्ड कप होतो, त्यात सलग 10 सामने जिंकलेला भारतीय संघ फायनलही सहज जिंकेल अशा चांगल्या स्टेडियमवर हा सामना खेळवला असता तर काय बिघडलं असतं का? म्हणजे पिचचा सगळा जो घोटाळा होता त्याच्यामध्ये. आमच्या श्रद्धास्थानाचं असं म्हणणं पडलं की सगळंच गुजरातला हलवण्याच्या नादात मोदींनी हा अंतिम सामनाही गुजरातला नेला आणि त्यामुळेच हा पराभव झालेला आहे. दुसरं म्हणजे कालच्या सामन्यात भाजप हरली आहे, लक्षात घ्या. भारतीय क्रिकेट टीम नाही हरली तर भाजप हरली. कारण त्यांनी विजयानंतर काय काय करायचं याची जोरदार तयारी करून ठेवली होती म्हणे भाजपवाल्यांनी. आणि जर का भारत जिंकला असता तर त्या विजयाचं श्रेय भारतीय जनता पार्टीने घेतलं असतं आणि ये जीत सिर्फ मोदीजी की वजह से हुई है असा दावा करायला हे लोक मोकळे झाले असते, असं एकंदर चित्र होतं. वर काही अंधभक्त बोलायला मोकळे झाले असते की मोदी आणि शहा तिथे उपस्थित होते म्हणून भारत जिंकला, कारण हे दोघे काय करतात वर बसून ते कोणाच्या बापाला कळत नाही. कोण म्हणालं असतं की मोदी, शहा, अजित डोभाल यांनी ऑस्ट्रेलियाची नाकाबंदी केली होती म्हणून EVM सेटिंगसारखा फायनलमधला विजय देखील भारतीय टीमला शक्य झाला. या सगळ्या हास्यास्पद आरोपांमध्ये हे आरोप लावणारेच कसे फसत कसे गुंतत जातात हे जरा आपण बघूया. मान्य की 1983ला आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा कपिल देवच्या भारतीय संघाला इंग्लंडला पाठवण्याच्या आधी काँग्रेसच्या सरकारनं काय त्या टीमला बदाम पिस्ते खायला घातले होते, रतीब लावला होता की नाही आता तुम्ही सशक्त व्हा आणि वर्ल्ड कप घेऊन या. अहो त्या टीमला लंडनमध्ये जेवायचे वांदे होते. जो भत्ता मिळायचा ना त्या भत्त्यात एक वेळचं जेवण येत नव्हतं. ते नशीब चांगलं की इंग्लंडमधले आपले भारतीय रहिवासी अधूनमधून आपल्या टीमला त्यांच्या घरी जेवायला बोलवायचे, पार्ट्या द्यायचे. त्यामुळे खेळाडूंचा तो चिल्लर भत्ता शिल्लक उरायचा, वाचायचा. तुम्ही तो सिनेमा पाहिला असेल त्या रणबीर सिंगचा 1983. त्यात हे सगळे प्रसंग व्यवस्थित दाखवले. आपल्या खेळाडूंचे बूट, त्यांचं क्रिकेटिंग किट हे सगळं सुमार होतं तरी, आणि इंग्लंडमधल्या जवळपास सगळ्याच विकेट पिचेस या फास्टर्सना मदत म्हणजे वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या असताना आपला स्पिनर डॉमिनेटेड संघ जिंकला होता. जे आपल्याकडे फास्टर्स किती होते, बलविंदर सिंग संधू, कपिल देव, मदन लाल, मोहिंदर अमरनाथ, याला फास्टर म्हणायचं की सुपर फास्टर हा एक मोठा प्रश्न होता. तर याही मंडळींनी विकेट्स काढल्या आणि आपण जिंकलो. बिन्नी होता, रॉजर बिन्नी. आता या क्रिकेट संघाला पगार देणारी BCCI तेव्हा आजच्यासारखी जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट असोसिएशन नव्हते, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करूया. 2011लाही तेच वानखेडेचं पिच तर बेभरवशाचं आपण म्हणतो. कधी इथे स्पिनर्स चालतात तर कधी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फास्टर्सही चालतात. बाकी छोट्या बाउंड्रीमुळे काय होतं, फलंदाज चौके छक्के मारून मोठी इनिंग उभी करतात ते वेगळं. म्हणजे वानखेडे स्टेडियम हे बऱ्याच लोकांना फलंदाजांचं नंदनवन वगैरे वाटतं, असेलही. पण परिस्थितीनुसार खेळ करत या सगळ्या भाकड कथांवर मात करता येते. पिच कसलंही असो, स्टेडियम कसलंही असो, स्टेडियमचं नाव कसलंही असो. मोदींचं नाव असलेल्या स्टेडियमची खेळपट्टी जर खराब होती तर तिथे ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स कसे काय चालले, त्यांनी भारतीय फलंदाजांना कसं काय बरं जखडून ठेवलं. पिच खराब होतं म्हणून आपले स्टार बॅट्समन जे स्टार्स आहेत ते ढेपाळले, तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा तो ट्रॅव्हिस हेड, ज्याला शास्त्रशुद्ध फलंदाजी येतच नाही असं म्हणतात, हा कसा काय बरं शतक ठोकून गेला. हे सगळे प्रश्न जर उभे राहतात तर त्यावर उत्तर एकच आहे, दडपणाखाली जो संघ चांगला खेळतो तो जिंकतो आणि जो हे दडपण सहन करू शकत नाही, दडपणाचंच दडपण होत जातं, तेव्हा कुठलाही जगज्जेता संघ तो सामना आधी मनाने हारतो आणि मग मैदानात. पण जर का हा सामना जिंकला असता भारताने तर भाजपाने हा विजय 2024च्या लोकसभेचा मुद्दा बनवून जनतेकडे मतं मागितली असती, असं संजय राऊतांना म्हणायचं होतं. जसं भाजपा बजरंग बलीच्या नावाने EVMचं बटन दाबायला सांगते, अयोध्यावारी करायची असेल तर आम्हाला मतं द्या असं म्हणते, तर आमच्यामुळेच भारतानं वर्ल्ड कप जिंकला असंही भाजपवाले म्हणाले असते. आणि गंमत म्हणजे भारतीय जनतेनं त्यावर विश्वास ठेवून त्यांना भरघोस मतदानही केलं असतं. ही हा कल्पनाविलास ते गल्लीतल्या टुकार पोरांनी नाक्यावरच्या चर्चेत एकमेकांना ज्ञान देताना मांडला तर चालून जाईल एखाद्या वेळेस. पण एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं
राज्यसभेतल्या खासदारानं असे अकलेचे तारे तोडणं खरंच योग्य आहे का? भारत जिंकला असता तर भारतातल्या घराघरात काल पुन्हा दिवाळी साजरी झाली असती, जल्लोष केला गेला असता. आणि ते साहजिकच होतं. भारतीय जनता पक्षानं भारत जिंकल्यानंतर फुल जल्लोष करण्याचा जंगी बेत आखला होता. म्हणजे लाडू आणले होते, फटाके आणले होते. तो बेत भारत हरल्यानं कसा फसला याचा संजय राऊतांना आनंद झालाय. आनंद तर झालाय, पण भारत हरायला नको होता असंही ते पुढे जोडतात. उघडपणे कसं बोलणार ना, बरं झालं भारत हरला. आपला नवरा मेला तरीही चालेल, पण सवत रंडकी व्हायला हवी, असा हा सारा मामला वाटतो मला. भाजपवाल्यांना सेलिब्रेशन करायला मिळालं नाही म्हणून जे आनंदी आहेत त्यांना भारत हरल्याचं दुःख नाही हे स्पष्ट आहे. या सगळ्या तरकटांवर जर एक जुमला इकडून पण चढवायचा तर 1983ला भारतानं वर्ल्ड कप जिंकला तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. इंदिराजी पंतप्रधान होते, त्यांनी वर्ल्ड कप हातात घेऊन निरखून पाहिला. पण दुर्दैव बघा, 1984ला त्यांची हत्या झाली. पुढे त्या पंतप्रधान बनायला हयातच नव्हत्या. 2011ला मनमोहन सिंग यांनी कप हातात घेतला आणि 2014ला त्यांचं सरकारच कोसळलं. गेलं ना सरकार. 14ला मोदी आले. 2023चा वर्ल्ड कप भारत हरला म्हणजे 23ला जे पंतप्रधान आहेत तेच 2024ला कायम राहणार, जिवंत, तंदुरुस्त आणि सत्तेतही. हा माझा जुमला नाही आहे बरं का, सोशल मीडियावर फिरतोय, पण आहे जबरदस्त, नाही का? असो, तर जगात कुठेही वाईट घडू द्या, अगदी झाडावरून पान गळलं तरी ते मोदींमुळेच, ही आपल्या विरोधकांची अक्कल. त्यात मोदींच्या काही निर्णयांमुळे भारत वर्ल्ड कप हरला हे लॉजिक पण मांडून झालंय. जे गुजरातला सगळं नेलं. सोशल मीडियावर तर पनवती असं ट्रेंड काही पेड सोशल मीडियावीरांनी सुरू केलं आहे. हा पनवती असेल ना तर त्यांना देशाची प्रगती दिसत नाही. पनवती फक्त क्रिकेटच्या वर्ल्ड कपलाच लागली. क्रिकेट वर्ल्ड कपचंच घेऊन बसलात ना तर पनवती लागली तर ती पहिल्या दिवसापासून लागायला पाहिजे होती. क्रिकेट वर्ल्ड कपमधले सलग 10 सामने ज्या संघाने जिंकलेत त्या संघाच्या कामगिरीबद्दल काय बोलणार का तुम्ही? की मोदींची पनवती होती त्याच्या मागे. कालच भारताचा GDP $4 ट्रिलियन वर गेलाय अशी बातमी वाचली. खरं खोटं माहीत नाही. जर खरी असेल तर ही अचिव्हमेंट वर्ल्ड कपपेक्षा मोठी नाही का वाटत या लोकांना? ही पनवती आहे. या पराभवामुळे तुमचं असं कुठलं लाखो करोडोंचं नुकसान झालंय जे तुम्हाला खूपतंय? संजय राऊतांचं म्हणाल तर त्यांच्या बुद्ध्यांकाबद्दल, IQबद्दल आता सगळे साशंक व्हायला लागलेत. सकाळी त्या मोहित कंबोजने पण एक काहीतरी ट्विट केलंय की म्हणे माझे 25 लाख तुमच्याकडे पडलेत, त्यातून चांगला इलाज करून घ्या. फक्त यांच्या घरासमोर दररोज सकाळी बिस्किटांसाठी रांगा लावणाऱ्यांना अद्याप राऊत हे थोर विचारवंतच वाटत आहेत. तेव्हा आपल्या नशिबी सकाळची भोपाळी बाय भांडूपचा सुरमा भोपाली ही काही चुकणार नाही. ऐकावीच लागणार आहे पुढचे काही वर्ष तरी, हे निश्चित. नसीब तेरा गांडू तो क्या करेगा पांडू. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKAR DG9. धन्यवाद. नमस्कार.